नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर 2-3 दिवस झाले व्हिडिओ बनवायला टाईम नव्हता. शॉर्ट सोडत होते, ब्लाऊज शिवत होते. तर हा बघा ब्लाऊज असा दिसत नाही व्यवस्थित. हे कपडा लूज असल्यामुळं ही फुगाबाई शिवली मी. जास्त फुगा नाही, असे फुगा दिसणार हे. आणि 4 टक्स आहे, 4 टक्स ब्लाऊज आहे. आणि आता आहे रामनवमी, 2 दिवसावर रविवारी रामनवमी, त्यामुळं हे बघा असं उलटं करून दिसतोय का बघा. हा असा गळा आहे, पण कपडा हा लूज असल्यामुळे मी ह्याला काय कॅनव्हास पेपर वापरला नाही तो, त्यामुळं ह्या लूज कपड्यात तो गळा असा दिसेना झालाय. पण असा आहे गळा, हे बघा, हे असा. तर हा झाला ब्लाऊज आणि ही त्याची साडी. ह्याला पिको फॉल केलंय मी. तर आमच्या गावाला रामनवमीचा खूप मोठा उत्सव असतो, म्हणजे यात्राच असते. रामजन्म 8 दिवसाचा सप्ताह बसलेला असतो, कीर्तन असतात. त्यामुळं गावाला जायचंय. आणि ही घेतलेली मी गुढीला साडी. तर आता म्हणलं गावी जायची तर अशी पाहिजे. आणि हे बघा, मी घरीच असं मंगळसूत्र गाठवलंय. हे बघा, तर कसं दिसतंय सांगा. तर घरीच केलंय हे मी. हे माझं पॅन्डल आणि ह्याचं तुटलेलं, तर हे किती सुंदर आहे बघा पॅन्डल. तर चालली माझी आवरावर. ब्लाऊज येत आहेत, अजून 4-5 ब्लाऊज पेंडिंग आहेत. तोपर्यंत आज एक कस्टमर आलेलं की ब्लाऊज घेऊन येणार आहे, तुमचं कधी देणार म्हणून. तर मी म्हणले गावावरून आल्याशिवाय नाही होणार बाबा. तर येतील, मग मी आल्यानंतर नाही येतील. तर व्हिडिओ बघत जावा, लाईक करत जावा आणि चांगला सपोर्ट देताय. थँक्यू सगळ्यांना. पाडवा सगळ्यांचाच कसा गेला कसा नाही सांगा कमेंटमध्ये. माझा खूप छान झाला पाडवा. तर चला मग आता व्हिडिओचा इथं शेवट करते. बाय.